नामस्मरणाचे फायदे आणि कोणत्या देवाचा कसा करावा नामजप जाणून घेऊयात. सुंदर माहिती. संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे. मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे. पूर्व जन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अंशी अशुद्ध आहेत. तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगला वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल तो क्षणात भावुक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल. म्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजेच नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन, संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या दैवताचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणाऱ्यांना राम होतो, कृष्णाची भक्ती करणाऱ्यांना कृष्ण होतो, तसेच सद्गुरूंची भक्ती करणाऱ्यांना सद्गुरू रूप होतो. एखाद्या देवाचे नाव किंवा मंत्र पुन्हा म्हणत राहणे म्हणजेच नामस्मरण होय. शिवाचा नामजप. ओम नमः शिवाय हा नामजप करताना नामजपात तारक भाव येण्यासाठी नम या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. यावेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव ठेवावा. श्रीरामाचा नामजप. श्री राम जय राम जय जय राम हा नामजप करताना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा जय राम व त्यानंतरचा जय जय यामधील दुसरा जय हे शब्द म्हणताना त्यावर जोर देतात ते हळुवारपणे उच्चारावेत व त्यावेळी श्रीराम मी तुला पूर्णतः शरण आलो आहे असा भाव ठेवावा. हनुमंताचा नामजप. हनुमंते रुद्रात्मकाय हे हुम फट हा नामजप हनुमंतासाठी करावा. लंकेत राक्षसांचा नाश करणारा मारुती देवतेप्रती सात्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो. तर देवतांकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारहक रूपाचा नामजप आवश्यक असतो. गणपतीचा नामजप. ओम गणपतये नमः. श्री गणेशाय नमः हा नामजप करताना नामजपात तारक भाव येण्यासाठी नम या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. यावेळी आपण श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव ठेवावा. दत्ताचा नामजप. श्री गुरुदेव दत्त या नामजपातील गुरुदेव हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा आणि गुरुदेव या शब्दानंतर थोडा वेळ थांबून दत्त हा शब्द म्हणावा. ओम श्री गुरुदेव गुरु दत्तात्रय श्रीपाद वल्लभाया नमः. श्रीकृष्णाचा नामजप. ओम नमो भगवते वासुदेवाय या नामजपातील नमो हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. भगवते या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर वासुदेवाय हा शब्द म्हणावा. नामस्मरणाचे फायदे. एकाग्रता वाढते, चित्त शुद्ध होते, वाचा सिद्धी प्राप्त होऊ शकते, दुष्ट विचारांचा पराभव मनावर होत नाही, मन कायम आनंदी राहते, सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ शकतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रघुवीर नंदन. आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.